नमो बुद्धाय, जय भीम, जय शिवराय. भारताच्या इतिहासात छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही दोन महान व्यक्तिमत्वे आहेत, ज्यांनी वेगवेगळ्या काळात समाजाला नवी दिशा दिली. छत्रपती शिवाजी महाराजांनी राजकीय स्वराज्याची स्थापना केली, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सामाजिक स्वातंत्र्य आणि समतेचा लढा उभा केला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या भाषणात आणि लेखनात अनेक वेळा महाराजांचा उल्लेख आढळतो. यावरून स्पष्ट होते की बाबासाहेबांना महाराजांच्या स्वराज्य संकल्पनेबद्दल नैसर्गिक आकर्षण आणि आदर होता. 1927 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या त्रिशतक उत्सवानिमित्त बदलापूर येथे मोठी सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेचे अध्यक्षपद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना गावकऱ्यांच्या सर्वानुमते देण्यात आले. त्या सभेमध्ये बाबासाहेबांनी जवळपास 1 तास प्रभावी भाषण केले. या भाषणामध्ये त्यांनी महाराजांचे चरित्र, त्यांचे युद्ध कौशल्य, त्यांची प्रशासन पद्धती आणि स्वराज्याची संकल्पना याचे सखोल विवेचन केले. भाषणाच्या शेवटी त्यांनी एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न विचारला. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या लोकोत्तर गुणांनी स्वराज्य निर्माण केले, मग ते राज्य कायम टिकले का नाही? हा प्रश्न फक्त इतिहासाचा नव्हता, तर समाजाच्या रचनेचा आणि राजकारणाचा होता. बाबासाहेबांनी सांगितले की स्वराज्य टिकण्यासाठी फक्त पराक्रम आणि सत्ता पुरेशी नसते. समाजातील सर्व घटकांना त्या राजाचा समान अभिमान आणि सहभाग असणे आवश्यक असते. परंतु त्या काळातील समाजामध्ये जाती व्यवस्था आणि सामाजिक विषमता मोठ्या प्रमाणात अस्तित्वात होती. यामुळे स्वराज्याचा पाया कमकुवत राहिला. डॉक्टर आंबेडकरांनी स्पष्टपणे सांगितले की छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर स्वराज्याची दिशा बदलली. पेशवाईच्या काळात समाजामध्ये जाती व्यवस्थेचे वर्चस्व वाढले. समाजातील अनेक घटकांना राज्यव्यवस्थेत समान स्थान मिळाले नाही. यामुळे राजकीय सत्ता असली तरी समाजामध्ये समता नव्हती आणि म्हणूनच बाबासाहेबांनी स्पष्ट केले, राजकीय स्वराज्य टिकण्यासाठी सामाजिक समता अत्यंत आवश्यक आहे. त्यांच्या विचारांची चौकट होती स्वातंत्र्य, समता आणि बंधुता. त्या काळातील काही वर्तमानपत्रे आणि विचारधारा महाराजांना फक्त ब्राह्मणवादी किंवा हिंदुत्ववादी प्रतिमेत दाखवत होते, परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा दृष्टिकोन वेगळा होता. त्यांच्या मते महाराज म्हणजे लोकांचे स्वराज्य निर्माण करणारे राजा, समाजातील तळागाळातील लोकांना संधी देणारे नेतृत्व, राष्ट्राभिमान आणि स्वाभिमानाचे प्रतीक. महात्मा ज्योतिराव फुले यांनी महाराजांचे स्वराज्य शूद्र अतिशूद्रांचे स्वराज्य म्हणून मांडले होते. डॉक्टर आंबेडकरांनी त्या विचाराला पुढे नेत बहिष्कृतांचे स्वराज्य ही संकल्पना मांडली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या प्रसिद्ध ग्रंथात हू वेअर द शूद्रास या पुस्तकामध्ये महाराजांच्या काळातील समाज रचनेचे विश्लेषण केले. या विश्लेषणामध्ये त्यांनी दाखवले की त्या काळात उच्च जाती, मराठा आणि इतर समाज घटकांमध्ये राजकीय सत्तेसाठी संघर्ष चालू होता. या संघर्षामुळे समाजामध्ये एकात्मता निर्माण झाली नाही. भारतीय राज्यघटनेवर बोलताना बाबासाहेबांनी एक गंभीर इशारा दिला. त्यांनी सांगितले, भारताने अनेक वेळा स्वातंत्र्य गमावले आहे. त्याचे कारण बाहेरील शत्रू नव्हते, तर आतील विश्वासघातक होते. उदाहरण देताना त्यांनी सांगितले, जेव्हा महाराज स्वराज्यासाठी मोगलांविरुद्ध लढत होते, तेव्हा काही मराठा सरदार आणि राजपूत मोगलांच्या बाजूने लढत होते. यातून बाबासाहेबांनी एक महत्त्वाचा धडा दिला, बंधुता आणि राष्ट्रीय एकता नसली तर राष्ट्र कमजोर होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसाठी छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त इतिहासातील राजा नव्हते, ते होते स्वराज्याचे प्रतीक, राष्ट्राभिमानाचे प्रतीक. छत्रपती शिवाजी महाराजांनी राजकीय क्रांती घडवली, तर बाबासाहेबांनी सामाजिक क्रांती घडवली. म्हणूनच इतिहास समजून घेताना हे लक्षात ठेवले पाहिजे, शिवरायांचे स्वराज्य आणि बाबासाहेबांचे सामाजिक स्वातंत्र्य ही एकाच परिवर्तनवादी परंपरेचे 2 रूप आहेत. खरे स्वराज्य तेच जेथे सत्ता नव्हे तर समता राज्य करते. जय भीम, जय शिवराय.